भगवंताच्या श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही मातृभूमी रामटेक या माती आणि माणसाचं रक्षण करण्यासाठी युद्धाच्या यज्ञकुंडात स्वतःच्या लेकराला वाहणारी राजमाता जिजाऊ ज्यांच्या सुपुत्राने या महाराष्ट्रात कसं जगावं आणि आपल्या माणसांचं रक्षण कसं करावं ते राजा शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं आपण पूजन केलं. मुळात ग्रामीण भागाच्या लेकरांचा विकास झाला पाहिजे, ते शिक्षण पालक होऊ शकतो असे यशवंतराव चव्हाण त्या काळात होते. पण आत्ताच्या व्यावहारिक शिक्षण व्यवस्थेत तुमची शाळा टिकू नये यासाठी इथले शिक्षक पूर्ण वेळ वर्गात शिकवतात याकडे दुमत म्हणता येणार नाही. सो उपस्थित सर्व शिक्षकगण ज्यांच्या नेतृत्वात आपण इथे काम करतायत ते आदरणीय मुख्याध्यापक प्राचार्य सर आणि आपल्याच भागातलं नाव असलेलं म्हणजे मी आल्याबरोबर विचारलं नेते नाव आहे परंतु प्रशासनात आहे आणि तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये पण अत्यंत जीवनात उपयोगी पडेल असं मार्गदर्शन आणि मुळात एवढी शालीनता कारण दररोज गुन्ह्याशी संबंध आहे. बिघडलेल्या माणसाला घडवायचंय, शक्यतो त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा नाहीये, त्याला डिटेन करायचंय, समजून सांगायचंय की बाबा रे चांगला जग IPC CRPC तुझ्यावर लागू नये आणि तेवढं दिवसभर सांभाळून एवढं प्रेमानं इथे येऊन बोललं म्हणजे सायकोलॉजीचा खूप चांगला अभ्यास आहे नेते सरांचा. त्याचं एकदा जोरदार अभिनंदन केलं पाहिजे आपण. तुम्ही ज्या ठिकाणी आहात असं म्हणतात की ती भूमी भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. म्हणजे आता येताना मी यांना विचारलं की तुमचा लोकसभा मतदारसंघ कुणाचा, विधानसभा मतदारसंघ कुणाचा, थोडीफार माहिती मलाही होती आणि मी जेव्हा थोडं माहिती काढली तेव्हा 1957 पासून हा मतदारसंघ आहे. KG देशमुख साहेब पहिले तुमच्या इथले खासदार होते. त्यानंतर PV नरसिंहराव जे या देशाचे पंतप्रधान होते. दत्ता मेघे साहेब अनेकदा मंत्री राहिलेले, सुबोध मोहिते साहेब तुमचे मंत्री राहिलेले. म्हणजे देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि आज देशातलं विकासाचं सर्वात शक्तिमान पद म्हणजे पंतप्रधान असल्यावरही तुमच्या शाळेकडे येताना रस्ता मात्र मला असा वाटला की या भागात कोणी प्रतिनिधित्व करतं की नाही करत. हा राजकीय मंच नाही आणि मी राजकीय माणूसही नाही. मी एका शेतकऱ्याच्या सालगड्याच्या कुटुंबात जन्माला आलेला माणूस आहे, मुलगा आहे आणि मला यातून हे सांगायचं आहे की अख्ख्या महाराष्ट्राने यातून हे लक्षात घ्यावं की कुठलाही देव, कुठल्याही देशातला सर्वोच्च नेता तुमच्या घरचे प्रश्न सोडवायला तुमच्या घरी येणार नाही, तुमचे तुम्हाला सोडवावे लागणार आहे. आणि तुम्हाला आवडलं तरच 10 मिनिटं बोलतो, चालेल? तुम्हाला माहिती आहे आता स्पर्धा परीक्षा आहे, UPSC आहे, सिव्हिल सर्व्हिसेस, MPSC स्टेट सर्व्हिसेस आहेत, IBPS च्या आहेत, IB च्या आहेत. अभ्यास तुम्हाला अभ्यास करायला आवडतं की खेळायला आवडतं? आम्हाला माहिती आहे तुम्हाला खेळायला आवडतं. मी येतो त्याच्यावर नंतर, आधी हे क्लिअर करतो. आता जसं स्पर्धा परीक्षा आहे ना, 100 वर्ष आधी काय असेल माहिती आहे तुम्हाला? स्पर्धा परीक्षा वगैरे नव्हत्या पण स्पर्धेसारख्या परीक्षा होत्या. आणि आता जसं स्पर्धा परीक्षा करून आपण नोकरीला लागतो तेव्हा नोकरी मिळायची, छोकरी मिळायची आणि साम्राज्यही मिळायचं. त्याचं नाव होतं स्वयंवर. मग तेव्हा एक दिल्लीचा राजा असतो, तो पोरगा होईल, दुसरी पोरगी झाली तरी पण वाट पाहतो पोरगा होईल. तो पोरगा नंतर म्हातारपणी लाथा मारतो पण पोरगा वंशाचा दिवा आहे म्हणून पोरगा झाला पाहिजे यासाठी बाप वाट पाहतो. सो तो राजा तशाच एका सोसायटीचा होता आणि त्यांनी मग स्वयंवर आयोजित केला.
की माझी मुलगी मी अशा मुलाला देईल की जो राज्यही सांभाळेल आणि माझ्या मुलीचाही सांभाळ करेल. मग आता इकडे आपल्या जीवनात काही फार काही करू शकलेलं नाही, असे तिकडे चालले जातात. दिल्ली महिन्या आधीच तिथे येऊन पोहोचलाय. आपण सगळ्याच्या मागे राहतो नेहमीच. अच्छा, एक दोन दिवस चर्चा चालू असतात, स्पर्धा काय, निकष काय, कोणते खेळ होणार वगैरे वगैरे. कुणाला काहीच थांगपुकता नसतो. राजमहालाच्या बाहेर भला मोठा दरबार असतो आणि मग दरबाराच्या बाहेर ज्या दिवशी स्पर्धा आहे त्या दिवशी सकाळी एक नोटीस बोर्ड लागतो की आत एक स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल कळतं? तलाव कळतो ना, त्याच्यात पोहतात पोरं. हा, आणि तो पूल पोहून पलीकडे जायचंय तर पुढच्या स्पर्धेमध्ये भाग मिळेल. आता त्याच्यापैकी एक असा पोट्टा राहते ज्याला पोहता येत नाही. मग त्याला हे टेन्शन येतं, जर माझं नाही झालं माझ्या सोबतच्याच झालं तर चांगलं नाही होणार. आणि म्हणून तो एक अफवा पसरून टाकतो की त्या स्विमिंग पूल मध्ये साप आहे, एलिगेटर्स आहे. एलिगेटर समजते तुम्हाला? ते लांब तोंडाचं मगर माहितीये, मगर त्याच्यासारखेच असत. आता आपल्याकडे कसं आहे, चांगल्या वार्ता पोहोचवण्यासाठी असे कार्यक्रम घ्यावे लागतात. जसं आता तुम्हाला काही चांगलं ऐकवायचंय, त्या साहेबांना बोलवलं, मला बोलवलं. पण अफवा पसरवायला कोणाला बोलवायची गरज नाही. म्हणजे सत्य लोकांपर्यंत पोहोचवायला जीवन जातं, तोपर्यंत असत्य तुमच्या घराच्या बाहेर पाहुणा आहे ते बूट काढेपर्यंत अवघं गाव भिंडून येतं. ते मग सगळेजण त्याच चर्चेमध्ये व्यस्त झाले. 10 वाजता दरवाजा उघडल्यानंतर समोर भला मोठा स्विमिंग पूल होता. असा 10 वाजता सगळे असे रांगेत लागले, पण पाण्यात कोणीच उडी घेत नव्हतं. आणि डोक्यामध्ये काय होतं सगळ्यांच्या, पाण्यात साप आहे, एलिगेटर्स आहे, क्रोकोडाईल्स आहे, विषारी साप आहे. वरून तिसऱ्याने सांगितलं ना बाबा असे तसे साप नाही, विषारी साप आहे. जसं काय हा पाण्यात उडी घेऊन पोहून पाहून आलेला होता. विदाउट कन्फर्मेशन लोक फुल कॉन्फिडन्स मध्ये बोलते. 10 चे 11 झाले, 12 झाले, 1 झाले, 4, 5 वाजला. राजा टेन्शन मध्ये आला. पोरगी तिकडे बोल्यावर बसून आहे, स्वयंवर सगळं सजलंय. प्रधानाला बोलवलं, रे बाबा कसली स्पर्धा आयोजित केली, हे काही पोट्ट पाण्यात उडी घेऊन नाही राहिलं. ते म्हणे राजाजी इतना बड़ा साम्राज्य जिसको देना है उसको तैरना तो आना चाहिए, ये तो ऐसे ही देंगे क्या? राजा ने बोला हाँ ये भी बात सही है. 6 वाजायला लागले. राजा निराश झाला, आपल्या दालनाकडे चालायला लागला. तेवढ्यात एका पोरानं पाण्यात उडी मारल्याचा आवाज आला. आता राजा खुश झाला. राजाने प्रधानाला बोलवलं, अरे भाऊ पुढचे सगळ्या स्पर्धा कॅन्सल कर आणि ज्या पोट्ट्यानं उडी मारली ना त्याला पहिले बोल्यावर घे. बोल समजते का तुम्हाला? एवढ्या लवकर कसं काय समजते तुला? बोल म्हणजे जीवनाचा असा रंगमंच आहे ना. बोल्याच्या आधी माणूस सूर्य लावूंगा, चांद लावूंगा, तारे लावूंगा, आणि बोल्यावरून प्रवास झाल्याबरोबर सिलेंडर लावूंगा, भाजीपाला लावूंगा. डास्टिंग चेंज होतं माणसाच्या जीवनात जबाबदारीनं. ज्या पोरांनी पाण्यात उडी घेतली होती तो भयंकर घाबरलेला होता. पुढच्या काठावर निघाला. निघाल्याबरोबर हातपाय चेक करू लागला आपले. राजा धावतच आला त्याच्याकडे की भाऊ तू टेन्शन नको घेऊ, पुढची स्टेपच कॅन्सल केल्यात, तू डायरेक्ट चल, आता फक्त हार टाकायचा आहे. राजा त्याच्या गळ्यात हार टाकणार तेवढ्यात त्यांनी त्याचा हात दूर केला. राजाला म्हणा तुझा हार तुझ्याजवळ ठेव, तुझं राज्य तुझ्याजवळ ठेव, तुम्ही पोट्टी पण नाही पाहिजे मला. मग पहिले त्या काठावर जाऊ दे, आणि ज्या पोट्ट्यानं मला धक्का दिला ना त्याला मला शोधायचंय. तुमच्या गावाचं नाव काय? नक्कीच ते पोट्ट सालव्याचं असेल. नालायकाने स्वतः उडी मारली नाही म्हणून मला ढकलून दिलं. मग राजा म्हणाला अरे बरं झालं ना त्यानं ढकलून दिलं. काय ते ढकलून दिलं? पाण्यात साप आहे, एलिगेटर आहे, मगर टाकून ठेवलंय, इकडे स्वयंवर करायचं की माणसं मारायची तुम्हाला? मग राजा त्याला म्हणाला तू बघितला का साप?
तू बघितलं का एलिगेटर? तुला दिसलं का? दिसलं का? बरं झालं दिसलं नाही. दिसलं असतं तर मी दिसलो असतो का इकडं? आणि मग राजा त्याला सांगू लागला का अरे बाबा त्या अफवा आहेत, पाण्यात कुठे साप मगर टाकून ठेवणार आम्ही. अशा अनेक अफवांमध्ये आपण ग्रामीण भागातली मुलं अडकलेले असतो की माझी आर्थिक परिस्थिती खराब आहे बाबा, म्हणून मी यशस्वी नाही होऊ शकणार. तुम्हाला कसं कळतं कोणाची आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि कोणाची चांगली आहे? सर कळते ना. गावामध्ये एखादा पोरगा चांगले कपडे घालते, त्याच्या डब्यावर चांगले मिष्टान्न असतात, माझ्याकडे नसतात, त्याच्यावरून कळतं का की हा माणूस पुढे यशस्वी होणार आणि नाही होणार? बघा तुमच्यासारखा एक ग्रामीण भागातला पोरगा असते, त्याच्या बापाला वाटतं की माझ्या पोराला चांगलं शिक्षण द्यावं. आता बऱ्याच लोकांनी ग्रामीण भागात असे एक अफवा पसरवली की सरकारी शाळेत अनुदानित शाळेत चांगलं शिक्षण नाही मिळत. याच्या मागे फार मोठा प्रपंच आहे. लोककल्याणकारी शासन व्यवस्थेतली जी आपली धोरणी राज्यकर्ती होती ना आधीची, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, देशातला नागरिक उपाशी होतो, पंतप्रधान उपास धरत होता आमचा. ती लोककल्याणकारी व्यवस्थेची फ्रेम आहे. परंतु आता कॅपिटलिस्टिक मेंटॅलिटी वाढायला लागली आहे. शासन असं विचार करायला लागले की आमचं काम म्हणजे टॅक्स घेणे, शिक्षण देण्याचं काम पब्लिक सेक्टर करेल ना. इथे आपल्याला जागृत राहण्याची गरज आहे. आणि म्हणून मित्रांनो, परिस्थितीनं मागणारा राहत माणूस मनस्थितीनं राहतो. मनस्थितीसाठी आर्थिक पाठबळाची गरज नाही, शिक्षणाची गरज आहे. मी पोरं बोलून राहिले, मी खाली जातो. तू जात नाही घासत का? घासत जा एखाद दिवशी, सोन्यासारखी चमकून राहिला. आता मी तुमच्याकडे येईन, तुम्ही बोललेत गप्प बसा. पहिलेच तर असता तुम्ही. तो गरीब घरचा पोरगा होता ना, तो श्रीमंत घरच्या पोराकडे पाहून त्याला वाटायचं की माझ्या जीवनाचं काय खरं नाही. असं का वाटलं माहितीये त्याला? एकदा त्याच्या मित्रांना त्याच्या आईनं, म्हणजे जो श्रीमंत घरचा पोरगा असते ना, त्याच्यासाठी खीर दिली होती. खीर माहिती तुम्हाला? दूध आणि तांदळाची बनवतात आणि त्याच्यामध्ये काजू टाकलेले होते, वरून पण काजू होते. आता गरीबाचा पोरगा भाकर आणि चटणी दिली होती आईनं. मग त्यांनी त्याचा डबा बघून याला दुःख झालं आणि मग तो घरी आला. त्याने 2-3 दिवस विचार केला. मग शेवटी त्याने आईला म्हटलंच की आई, दुसऱ्याला खायला काजू खीर मिळते, मी चटणीच खातो दररोज. आईनं म्हणजे त्या माणसाच्या बायकोने नवऱ्याला सांगितलं, अहो याचा वाढदिवस आहे म्हणे 2 दिवसांना, याच्यासाठी काजू आणा बरं, मी त्याला खीर करून देते. त्याचा मित्र खीर खात होता तर त्याला वाईट वाटलं. नवरा म्हणाला ठीक आहे, वाढदिवसाला कसंही जुळून पैसे आपण देऊ त्याला, पण दररोज कसं देईल? वाढदिवसाला खीर दिली. पोरगा परत नाराज झाला, काय बाबा एकच दिवस दिली मला तुम्ही, तो तर दररोज आणतो. मग बापाने काय केलं, संडेला रविवारला त्याला घेऊन बसले, त्याच्यासोबत एक खेळ लावला. बापाने काय केलं, आई पत्नीला सांगितलं तू जरा मोकळी भरपूर खीर बनवून घे. 2 वाट्या तयार केल्या. एका वाटीमध्ये खीर टाकली आणि वरून 2-4 काजू टाकले आणि दुसऱ्या वाटीमध्ये खीर टाकली, वाटीवर काहीच नव्हतं. दोन्ही वाट्या मुलापुढे सरकवल्या. मुलाला म्हटलं बाळा तुला जे आवडतं ते उचल. मुलगा काय उचलेल, त्याला काय आवडत होतं. मग त्याने कोणती वाटी उचलली? मग त्याने बघितलं वर काजू होते है ना. पहिले काजू त्यांनी पटपट खाऊन घेतले, पण वाटी उचलल्यावर खाली फक्त खीर होती, काजू नव्हते. आणि वडिलांनी दुसरी जी वाटी झाकलेली होती ना, त्या वाटीच्या वर काजू नव्हते, पण आतमध्ये भरपूर काजू होते. आता याने खाऊन टाकल्यावर मग वडिलांना म्हणे बाबा
तुम्ही तुम्हाला फसवलं, वर काजू दाखवले पण आत तसं काहीच नव्हतं. आता पहिलं या गोष्टीचं मॉरल लक्षात घेऊ. जे वर दिसतं ना बेटा, तसं नसतं. म्हणजे एखादा माणूस दिसायला श्रीमंत दिसत आहे म्हणजे तो चांगला सुखात आहे असं काही नसतं. कारण खरी श्रीमंती दिसण्यात नाहीये बेटा. कोण किती चांगले कपडे घालतो त्याच्यात नाहीये बेटा. कोणाकडे किती पैसे आहे त्याच्यात नाहीये. खरी श्रीमंती याच्यात आहे की तुमचं शरीर किती चांगलं आहे आणि तुमची बुद्धी आणि मन किती चांगलं आहे. सो पहिला मॉरल कळला. पण मुलाला एवढा छोटा मॉरल नव्हता कळत. आता बापाने काय केलं, एका वाटीच्या वर पण काजू टाकले आणि आत पण काजू टाकले, आणि दुसऱ्या वाटीच्या वर पण काजू नव्हते आणि आत पण काजू नव्हते. परत पोरापुढे वाट्या सरकवल्या. आता मुलाला काय वाटलं, बापाने आयडिया केली होती ना, वर काजू नाही पण आत काजू राहते है ना. बाबांनी पुढे सरकवल्यानंतर पोरांनी काय केलं, गोष्टीचा मॉरल, जीवनाचे तुमच्या सोबत अगोदर घडलं पुढेही तसंच घडेल असं नाही. जीवन प्रत्येक क्षणाला बदलतं. त्या प्रत्येक क्षणासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. ज्याच्याकडे अगोदर 100 एकर जमीन होती, जो पाटील होता, त्याची पिढी पुढे चांगली वागली नाही. आता त्या पाटील मधला ल गळाला, फक्त पाट्या लटकल्या, काय शिल्लक राहिलं नाही. जीवन प्रत्येक क्षणाला तुम्हाला इमानदारीने जगण्याचा संदेश देतं. जिथे तुम्ही हलाल व्हाल तिथे तुम्ही पश्चातापाला सामोरे जा. आता परत पोरगा रडायलाच लागला, बाबा तुम्ही माझ्यासोबत खेळून राहिले, हे काय लावलंय तुम्ही. आता वडिलांनी काय केलं, ठीक आहे म्हणे अजून खीर शिल्लक आहे आपल्याकडे, तू टेन्शन नको घेऊ. मग वडिलांनी काय केलं, एका वाटीवर काजू टाकले, आत पण काजू टाकले, आणि दुसरी वाटी परत पहिल्यासारखी सजवली की त्याच्या वर पण काजू नव्हते, खाली पण काजू नव्हते. वडिलांनी मुलाच्या पुढे सरकवली. आता मुलगा म्हणाला, बाबा आता मी नाही घेणार, तुम्ही मला प्रत्येक वेळेस फसवता, आता तुम्ही मला द्या. वडील म्हणतात, बघ बरं मी देईल आणि मग तू नंतर माझ्यावर नाराज नाही व्हायचं. ते म्हणे, नाही बाबा मी तुमच्यावर नाराज नाही होणार, तुम्ही जसं द्याल तसं मी घेईन. मग वडिलांनी त्याच्या पुढे काजूची वाटी सरकवली, त्याच्या वरही काजू होते आणि आतही काजू होते. वडिलांनी ती वाटी घेतली ज्याच्या वरही काजू नव्हते आणि आतही काजू. तिसऱ्या गोष्टीचा मॉरल हा आहे बेटा, आपण देणं स्वीकारणं शिकलं पाहिजे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देणं शिकता ना, तेव्हा हे जग तुम्हाला भरभरून देतं. ज्यांनी या देशाला दिलं त्या महात्मा गांधींना आपण आठवतो, संत तुकोबांना आठवतो, संत ज्ञानेश्वरांना आठवतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठवतो. ज्यांनी लोकांना दिलं त्यांना आठवतो. तुमचे आई वडील तुम्हाला लहानपणापासून देतात. कोणाला माहिती असेल तर तो लगेच हसायला लागतो. काही लोक अर्धा किस्सा सांगून झाल्यावर असतात, काही लोक संपल्यावर असतात, आणि चौथी स्टेज अशी पण आहे, दुसरे हसायला लागले म्हणून हसतात. पण हे सगळं संपल्यावर पोट धरू हसत होतं. पण त्याला म्हटलं काय झालं पुढे, तेवढे पहिला जोक जो सांगितला होता ना तो आत्ता समजला. तुम्हाला नाही समजलं, समजण्यासाठी तुमचं लक्ष पाहिजे ना. हा, हे यांचा प्रॉब्लेम इकडं असा आहे की इकडं जेवण चालू आहे, त्या वासानं डिस्टर्ब आहे बिचारे. काय लक्ष लागणार यांचं. तुम्ही का लक्ष नाही दे, यायची शेवट पंगत लावायची, लक्ष नाही दिलं तर सगळ्यात शेवटी उरलं तर भेटत. पुढे लक्ष द्या आता. सो दुसरी गोष्ट कळली बेटा, परिस्थितीमुळे आपण मागे राहत नाही. आता तिसरी गोष्ट, मी आता मला सरांनी सांगितलं कॉलेज पण आहे, ज्युनियरची पोरं कुठं बसली. अच्छा तुम्ही आर्ट्सला बेटा, आर्ट सायन्स दोघं आहे. मी नंतर 3rd पॉइंट वर तुमच्याकडे येतो. हा, आधी यायची पंगत आटून घेतो मग तुमच्याकडे येतो. आता तुम्हाला
अभ्यास करायला कोणाकोणाला आवडते हात वर करा. खोटं नाही बोलायचं आपल्याशी. हा ठीक आहे ना. मग अभ्यास करायला आवडतं म्हटल्यावर तुमचा अभ्यास असलच आहे ना. तुमच्या शरीरात रक्त आहे पक्क. अच्छा कुठं तयार होतं सांगा बरं. ए तुम्ही सांगा रक्त कुठं तयार होतं सांग रे सोंगड्या. कोणत्या वर्गात आहे रे तू सांग ना. कोणत्या वर्गात आहे. 7वीत आहे का बोलतो. रक्त कुठं तयार होतं उभं राह ना. माहित आहे तुला माहित नाही. अंगात अबे अंगात तो होणारच आहे बाहेर थोडीच होणार आहे. बेस ए उत्तर येत असेल तर बोला. तू कटिंग तुलाच आणली रे वारी. मजा काय का. अरे बाप रे त्याला हायवेच काढलाय बघ. बघ ना नॅशनल हायवे नंबर 6 आहे हा. शहरातल्या सगळ्या गोष्टी इकडे पोहोचून गेल्या खेड्यापाड्यात. हा तो याचा भाऊच आहे. तो नाव काय हवे. नैतिक होय का तू. हे अनैतिक सुरू आहे ना वर. सगळं साफ कर ना. चल जाऊ दे काय हरकत नाही. तसेही ठेवले तर त्याला चिडवायचं नाही. हा ते चांगला पोरगा आहे. काय नाही होत. तुम्हाला वाटते तसे केस ठेवू शकता तुम्ही पण छोटे छोटे ठेवत जा है ना. झिपऱ्यासारखे ठेवले लोक पाहते आपल्याकडे. हा चला पुढे लक्ष द्या. सो तुम्ही हुशार आहे म्हटले अभ्यास करता. सांगा इकडे रक्त कुठे तयार होतं शरीरात. हृदयात होतं बा. हृदयात कुठल्या ऑर्बिट मध्ये होतं. श्वास घेतो. श्वास तर इथून घेतो ना नाकातून. मग ऑक्सिजन प्युरिफिकेशनला जातो ना. रक्त कसं तयार करेल तो. हा तू सांग रे मागे सांग. हे मोठे मोठे पोरं सांगा ना बाई. अवघड झाला का प्रश्न. अवघड आहे नाही. अच्छा पोरी उत्तर देईल. हा तू देते का. अच्छा जाऊ दे. काय सायन्स वर प्रश्न विचार सर. आर्ट कला कल्चर वर पूछो. कल्चर. आता एक मराठी पिक्चर आला होता ना तिची ती पोरगी असते बघ बाबा. ते मध्ये मध्ये म्हणत असत मोकाट सारखा फिरतो. थोडासा अभ्यास करणं है ना. असे बोलणारे आहे म्हणून अभ्यास करतो. जर परीक्षा कॅन्सल करून टाकल्या शासनानं तर. वाह वाह सर क्या बोल दिया आपने. बहुत बड़ी बात बोल दी. ऐसा होना चाहिए. कोविड मध्ये मजा आली ना. काय परीक्षा नाही शाळेत येणं नाही प्रॅक्टिकल नाही काय नाही मस्त रिझल्ट आले ना. पुन्हा कोविड यायला पाहिजे. इसको बोलते हरामपन के विचार. हा तर मी पण तुमच्या म्हणजे मी त्या मुद्द्यावर नंतर जातो. जसं इथे कोणी मित्र असतील ना असे की ज्यांना अभ्यास करायला आवडत नाही. तसा एक पोट्टा होता बा गावामध्ये राहत होता. हा तुम्ही पहिल्या वर्गापासून शाळेत आहे का. ते डायरेक्ट 3री शाळेत गेलतो. हा 3री. पहिली 2री ते शेतात जायचं. खेकडे धरायचे त्याच्या कॉम्पिटिशन लावायच्या. मोड बोलवायचे. बोरं खायचे. त्या शाळेमध्ये कसं होतं 5व्या वर्गात टाकलं गावाजवळच्या शाळेत. त्या शाळेमध्ये कॉप्या होतात. असं 10वीत कळल्यावर बापाला काय वाटलं नाही नाही मला पोराला इथं कशाला ठेवायचं. याला जरा चांगल्या शाळेत टाक. आणि म्हणून त्याला टाकलं तालुक्याच्या शाळेला. तिथंच राहायची व्यवस्था हॉस्टेलला. तिथंच शाळेत अभ्यास करायचा. आता तिथे सगळी इमानदारी पास झालेली पोरं होते. ठीक आहे. आता त्यांना होता एक मोरे नावाचा मास्तर हिस्ट्री शिकवायसाठी. या पोराला बेसिक काहीच येत नाही. ठीक आहे. 5वा वर्ग कसंही काढलाय मित्राच्या कॉप्या कर हे कर ते कर. 6वी मध्ये एकदा मुख्याध्यापक इन्स्पेक्शनला आले. आता मोरे मास्तर कसे वर्गात का कोणी हल्लं ना त्याचा चांगला फुटबॉल करायचे. जरा तण ठोकायचे. एक पोट्ट जोरदार ठोकलं बाकीचे महिनाभर टाईट राहायचे. मोरे मास्तरचा फॉर्म्युला होता. म्हणाले तुमच्या वर्गातले 4-5 पोट्टे जरा पुढे बसवा. इन्स्पेक्शनला डेप्टी येणार आहे. आपली इज्जत नाही गेली पाहिजे. ठीक आहे. आता मोरे मास्तर पहिल्या नंबरवर त्या पोट्ट्याला बसवतो. कॉप्या करून आणतो. कन्फ्युजन त्याच्याबद्दल. ज्या दिवशी इन्स्पेक्शन होतं त्याला माहित होतं काही येत नाही. ते मागे जाऊन बसतो कोपऱ्यात. मोरे मास्तर अबे ते पोट्ट कुठे त्याला पुढे बसव.
तर पुढं मागे बसलो होतो कसं बस पुढे आणून बसलो. आले इन्स्पेक्शनला, मुख्याध्यापक पण आले. हा काय झालं रे सिलेबस? काल मुख्याध्यापक येऊन गेले, त्याचा चांगला सराव करून घेतला. सर द रिव्होल्ट ऑफ 1857 शिकवलाय काल, आणि हा पोरगा म्हणजे साधारण आहे पण हा सिन्सिअर पोरगा आहे. त्याला उभं केलं, सांग 1857 उठाव का झाला, त्याची कारणं सांग. म्हणजे कारणच आहेत सर, खूपच कारण आहेत. एखादं तर कारण सांग. काय एक सांगावं सर, एवढी कारणं सांगितली सरांनी, खूप जास्त कारणं सांगितली, आणि असा उठाव झाला सर म्हणे, खूपच युद्ध झालं. घरापासून मला मूर्ख बनवलं की तू हुशार आहे. आणि आता दररोज याचा अभ्यास सुरू झाला, दररोज फटके. ऑगस्ट महिन्यामध्येच पोरण बॅग भरली घरी गेला. आपण शिकलेला नाही, आई शिकलेलं नाही. आई म्हणे काऊन आला घरी? दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या म्हणे ऑगस्ट महिन्यातच. ते म्हणे आता पोळा आहे भाऊ, दिवाळीच्या सुट्ट्या आता कसा लागल्या तुला? ते म्हणे आमचे वर्ग शिक्षक आहे ना मोरे सर, त्याची तब्येत खराब आहे, ते सुट्टीवर आहे ना. मग शाळेत दुसरे मास्तर नाही. आता आमच्या गावात तशीच परिस्थिती होती, शिक्षक नाही तर शाळा नाही. मग निरक्षर शिकलेल्या आई बापांचं पोरांवर लय विश्वास राहते. पोरग म्हणताय ना, बाप म्हणे तो म्हणून राहिला आणि सुट्टी आहे, तू कशाला जास्त प्रश्न विचारते त्याला. आई बसली चुपचाप. आता नंतर पोरं दिवाळीला आले, दिवाळी झाली, हे काही शाळेत जायचं नावच नव्हतं घेत. कारण ते हा बाप ऍडमिशनला गेलता ना, तेव्हा मोरे सरांना परिचय करून दिला होता. हे मा पोट्ट होय, हे लय येडपट आहे, हे 2 वर्ष शाळेतच गेलं नव्हतं. बरोबर अभ्यासाला सांगायचं याला, ऐकलं नाही तर मरूच तर आणायचं, फक्त मरू द्यायचं नाही. मेलं नाही पाहिजे, बाकी सगळी परमिशन आहे. आताचे बाप तशी परमिशन नाही देत. एक चापट मारली तर कुठं आहे म्हणते मास्तर, ना पोरल मारलं. अबे काऊन मारलं ते तर पाय. पोराला मारलं म्हणून काय तू तिसरं महायुद्ध करणार आहे का आता इथे येऊन? चला. सो तिथं बाजारात मोरे मास्तर भेटले. तर म्हणे, हो गुरुजी, अरे तुम्ही तर टनान दिसून राहिले म्हणे. मग पोरगा 3 महिन्यापासून घरी आहे, काय लावलं म्हणे तुम्ही? सर जास्त अजून नाही. I hope I am not boring you. I was very in tension. या पोरांना काय सांगू आता. माझ्याकडे मोठे पोरं राहतात ना, त्यांना कॅच करण्यासाठी. सो मी आधीच सुपरवायझर सरांना विचारलं होतं की कसं बोलू, काय बोलू. सो आर यू एन्जॉईंग? शुड आय प्रोसीड? बोलू का पुढं? मोरे मास्तर म्हणे, हा कोण काय? अहो म्हणे तो पोरगा मी ऍडमिशनला वरून स्टॉक पण सोबत घेतला, आणि संध्याकाळी पिक्चर सुरू झाला हॉरर. बाप हिरो, पोट्ट विलन, आणि माय मध्ये डायरेक्टर होती. अहो राहू द्या मरण. झट सुटलं पोराला रात्रभर. गावाकडचे बाप असेच राहते, प्रसंगी जीव देईन ते. आणि त्याला जर कळलं याने आपल्याला बनवलं, जे भमाड सुद्धा ते म्हणतो. सकाळी 4 वाजेपर्यंत पिक्चर चालू होता. शेवटी आता बाप मारून थकला, आणि रात्रभर पार खाऊन पोरग कॉन्फिडन्स मध्ये आलं. मेलो नाही ना आता काय घाबरायचंय. सकाळी पोरांनी डिक्लेअर करून टाकलं, मला आता अभ्यासच करायचं नाही, मी काय त्या शाळेत जाणार नाही. आता काय करणार आहे, मेलो नाही वाचलो, पुन्हा मारण, असंच होणार आहे. मग म्हातारीनं म्हणजे पोराच्या मायबापानं एक प्लॅन बनवला. याला शेतकी शाळेचं ट्रेनिंग सुरू. सकाळी 4 वाजता उठवणे, बैल सोडून द्यायचे, रात्रीची भाकर चटणी टाकून द्यायची, परत 9 वाजता बैल बांध, वखर घे, चालव. ते झालं पुंजे उचल. संध्याकाळी वास्तविकता सांगणारे मायबाप मिळाले. तुम्हाला तसे मिळावे गरजेचं नाही, तुम्हाला आता सांगणारे लोक आहेत. मग आता जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल, परिस्थिती काय असते. आमच्या आजोबा सालगडी होते, बापाने 18 वर्ष साल दली. नंतर हे 65च्या नंतर सुधारणा झाल्या,
आपल्याकडे ग्रीन रेव्होल्युशन आलं म्हणून पोटाला पोटभर अन्न मिळालं, नाही तर अगोदर मिल्लू खावा लागायचा, आंदोड्याच्या भाज्या, फान नेलाच्या भाज्या. तुमच्या आजोबांना यांना त्यांना विचारा तुम्ही, ते सांगतील तुम्हाला. त्या काळातल्या लोकांना जर तुमच्यासारख्या सुविधा मिळाल्या असत्या, आता माझी आई शिकलेली नाही, माझा सेकंड नंबरचा भाऊ तो पण MPSC क्लास मध्ये, तिसरा नंबरचा भाऊ बीटेक MBA आहे. पण आमच्या सगळ्यांपेक्षा आमची आई हुशार आहे. तिच्यामध्ये जे विजडम आहे ते आमच्यापैकी कोणातच नाही. ती तर शाळेतच गेली नाही, म्हणजे तिला जर तेव्हा शाळा आणि सुविधा मिळाल्या असत्या तर ती आमच्यापेक्षाही मोठी अधिकारी झाली असती किंवा चांगलं शिक्षण घेऊ शकली असती. सो आपल्या आधीच्या पिढ्यांना ते मिळालंच नाही. आपल्यासाठी सावित्रीनं शेणगोटे खाल्ले म्हणून तुमच्यासारख्या पुरी आज इथं बसलेल्या आहेत. म्हणून मुली इथं बसल्या मोठ्या संख्येने, तुमच्यापेक्षा डबल आहे रे. कौतुकाची गोष्ट आहे. तुम्ही टाळ्या वाजवावर जोरदार. मी वाजवून घेतल्या. पुरुष प्रधान सदामान तुमच्यासाठी स्वतःहून टाळ्या वाजवणार नाही कधीच, लक्षात घ्या. नाही समजून नाही का? आता आपले मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते याच्या आधी. तेव्हा जर पब्लिक पोल घेतला असता किंवा खालीलपैकी मुख्यमंत्री कोण होऊ शकतं, तुमच्यापैकी किती लोकांनी एकनाथ शिंदेना टिक केलं असतं? आय थिंक कोणीच नाही. राईट राव. सो अपॉर्च्युनिटी कोणी देत नाही, सत्ता कोणी देत नसतं. मी त्यांनी सत्ता घेतली याचं समर्थन नाही करत, वास्तविकता सांगतोय. पॉवर, स्ट्रेंथ अँड पोझिशन मस्ट टू बी टेकन. कोई देगा नहीं आपको. महिलांना सन्मान कोणी देणार नाही समाजात. आपल्या देशातली वर्ग व्यवस्था, आपल्या देशातली जाती व्यवस्था ही एकमेकांवर नियंत्रण ठेवणारी व्यवस्था आहे, लक्षात घ्या. आणि कुटुंबात पण एक वर्ग व्यवस्था आहे, पुरुष आणि स्त्री. आणि मग सकाळ दुपार संध्याकाळ बोंबलायला आरशापुढे उभं नाही राहायचं, पुस्तकाचा जीव घ्यायचा. जिने पुस्तकात लक्ष घातलं तिला सौंदर्य प्रसाधनाची आवश्यकताच नाही. समजलं? हा. तर आता अभ्यास न करणारा पोरगा डेव्हलप होऊ शकतो, तो तुम्ही होऊ शकता ना? झालं. आता थकले का? थांबू? पुन्हा सांगू थोडस? आता अभ्यास करण्याबद्दल हे मागच्या दादांना सांगतो ना. आता आतापर्यंतच भजन तुमच्यासाठीच झालं, हे मागच्यांसाठी सांगतो. आता 10वी 12वी वाले अभ्यास करायला आवड, कुठलाही सांगा जो तुम्हाला अवघड जातो. लक्षात ठेवायला हिस्ट्री, इंग्लिश, इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स का शिकायचं माहिती तुम्हाला? आपला देश स्वतंत्र झाला 1947 ला, बरोबर ना? एक गपरे शेवटच्या पंक्तीला बसावं लागलं, दीड दिवस मांडी करून. आपला देश स्वतंत्र झाला बेटा 1947 ला. लोक कल्याणकारी शासन आहे आपल्या देशात. राजा नाहीये कोणी, या देशाची सार्वभौम जनता या देशाचा मालक आहे. असं असताना 47 ला स्वतंत्र झालं. 47 ते 4 वर्ष, 47, 48, 49, 50. 26 नोव्हेंबर 1949 ला आपण कॉन्स्टिट्यूशन स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 पासून ते लागू केलं. मग 50 पासून जरी पकडलं तर 2000 पर्यंत 51 वर्ष झाली आणि ही 23 64 वर्ष झाली ना देशाला. लोक कल्याणकारी शासन आहे. मग बघा आपल्या देशाची स्थिती कशी आहे. जगातले सगळ्यात जास्त श्रीमंत पहिल्या 100 मध्ये आपले लोक आहेत आणि जगातले सगळ्यात जास्त गरीब 100 देशापैकी सगळ्यात जास्त लोक पण आपल्याच देशातले. म्हणजे एकीकडे प्रचंड श्रीमंत लोक आहेत आणि एकीकडे प्रचंड गरीब लोक आहेत. आता आपल्याला आधी असं म्हणायचं अन्न वस्त्र निवारा 3 मूलभूत गरजा. आता ते 3 नाही राहिल्या, आता 5 झाल्या. अन्न वस्त्र निवारा, शिक्षण आणि आरोग्य. आता हे शिक्षण आणि आरोग्य
आणि आरोग्य चांगल्या राहण्यासाठी तुमच्या हाताला काम आणि पोटाला सन्मानाची भाकर म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय हा तुम्हाला करायचा आहे. चांगलं जीवन हवंय म्हणून इकॉनॉमिक्स अभ्यासायचं. मग तुम्हाला कळेल मागणी म्हणजे काय, सप्लाय म्हणजे काय, वित्त म्हणजे काय, वित्तीय तूट म्हणजे काय, रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय. समजून राहिलं? कारण देश कोणाचा आहे? बर, आता हिस्ट्री कोणाला अवघड वाटत? सणावाळ्या लक्षात राहायला त्रास होतो सर. हा तेच ना, बाकी मग आम्हाला चांगलं आहे, फक्त सणच ध्यानात नाही ना. तुम्हाला माहिती आहे या जगातला एक बाप होता असा, हा मोठा राजा होता, चक्रवर्ती सम्राट. त्याला काय वाटत? सिद्धार्थ गौतम बुद्ध. सांगण्याचा उद्देश चक्रवर्ती सम्राट असलेला शुद्धोधन आपल्या पोराचं भविष्य ठरवू शकत नाही आणि आपण रस्त्यावरची माणसं असं ठरवतो की माझ्या पोराला मी MBBS करीन, इंजिनिअरिंग करीन. यावर बुद्ध काय म्हणतात? तुम्ही बागवानासारखी भूमिका निर्माण करा. तुम्ही वृक्ष लावा पण त्याला नॅचरली वाढू द्या. तुम्ही त्याला घडवू शकत नाही, त्याला त्याच्या नॅचरल प्रोसिजरने वाढू द्या. आणि म्हणून पुढे जाऊन बुद्ध असं म्हणतात या जगात काय काय आहे. तुम्हाला आता विचारलं तर कोणाला विचारलं तर म्हणे मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं. जगात असं काय व्हायचं ते भरपूर आहे बेटा. जगात कुठे काय आहे आणि तिथे जाऊन तुम्ही व्हाल असं नाहीये. प्रकाशित व्हा तर लवकर जीवन मिळेल. कोणत्या विषयावर प्रश्न विचारले होते? भूगोलवर, इतिहासावर की पॉलिटिकल सायन्सवर? इतिहास. या एकाच पोराला उत्तर दिलं. हे बाई मराठी सांग, लक्ष द्या. सो आत्मदीपव म्हणजे काय बेटा? आत्मदीपव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. ठीक आहे. आणि स्वयंप्रकाशित होण्याचा मार्ग आहे 5वी ते 10वी 12वी पर्यंतचा अभ्यास. हा अभ्यास जर तुमचा चांगला असेल तर या बेसिक फाउंडेशन मजबूत जर तुमचं झालं तर या आधारावर तुम्ही नीटच्या माध्यमातून MBBS किंवा मेडिकलचे कोर्सेस, IIT JEE च्या माध्यमातून इंजिनिअरिंगचे कोर्सेस किंवा UPSC MPSC अशा कुठल्याही स्पर्धा परीक्षेत पास होऊ शकता. पण आपल्याकडे कल्चर कसं आहे, 8वी 9वी पर्यंत कसाही अभ्यास करायचा आणि 10वी. समजलं? लक्षात आलं? हिस्ट्रीचं उदाहरण देताना आता तुम्हाला कशासाठी हिस्ट्री अभ्यासायचंय की आपण पाहतो की बाबा धुरा कोरला म्हणून भाऊ भावाला मारतो. आणि मग सिद्धार्थ नावाचा असा कसा माणूस होता ज्यांनी राज्य सोडून दिलं? बर, एखाद्याने एखाद्याचा प्लॉट दाबला ते पोलीस स्टेशनला जाते कंप्लेंट करायला. तुम्हाला माहितीये एकेकाळी एक सम्राट अशोक नावाचा माणूस होता, त्यांनी अख्खं राज्य सोडून दिलं. अद्भुत आहे ना? मोगल एम्पायरच्या काळामध्ये एक जहागीरदार दुसऱ्या जहागीरदारावर आक्रमण करत होता. त्याचा पैसा अडका लुटत होता, धनधान्य लुटत होता, बाया बाकड्यांना उचलत होता, बाटवत होता. त्या काळात प्रांतातल्या पोरांना एकत्र करतो, शपथ घेतो, गड्यांना आपला मार्ग ठरला, आपण झटायचं, लढायचं, प्रसंगी मरायचं, पण या माती आणि माणसांचं आणि माऊलीचं रक्षण करणारं हिंदवी स्वराज्य उभं करायचं. त्याच्यातला जिवंतपणा तुम्हाला कळेल आणि मग ते बोर नाही होणार. कळलं का? आता हातात आहे एज्युकेशन, त्याला प्लॅन A ठेवायचं. ठीक आहे. आता क्रिकेटवाला कोण होता? त्याला महेंद्रसिंग धोनी आवडत असेल ना? धोनीने नोकरी पण मिळवली ना आधी आणि मग तो क्रिकेटमध्ये गेला. हा चला, मग आता हे सतीत वेळेचं आणि कामाचं व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि ते जर केलं तर तुम्ही कितीही अडचणीच्या गरिबीच्या परिस्थितीत असले तरी आता 25 वर्षा आधीपेक्षा आता खूप काळ बदलला. तुम्हाला शिक्षण 10वी पर्यंत मोफत आहे, पुस्तकं पण आहेत, आहे ना सर? पुस्तकं आहेत का? 8वी पर्यंत पुस्तकं आहेत. त्यानंतर पुढे उच्च शिक्षणाच्या संधी आहेत. जसं आता कोणी SC ST चे मुलं असतील त्यांच्यासाठी काम करणारी बार्टी नावाची संस्था आहे. OBC NT विजय SBC हे सगळ्यांसाठी महाज्योती नावाची संस्था आहे. मराठा समाजाचे बांधव असतील त्यांच्यासाठी सारथी नावाची संस्था आहे.
पण आता इथे गुणवत्तेला महत्व आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल मी गरीबही आहे आणि अभ्यास करण्याचं माझ्या जीवावर येतं, तर नाही काय उपयोगाचं. कोणाशी भांडण करायची गरज नाही पडली पाहिजे, कोणाशी शिवी द्यायची गरज नाही पडली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो आणि इथे थांबतो. मला अनेक शाळा बदलाव्या लागल्या. त्या हॉस्टेलला बंद झालं की दुसरं हॉस्टेल, तेव्हा समाज कल्याणची हॉस्टेल होती. त्याच्यात बघून म्हणायचे हा एक तर डॉक्टर होईल, नाही तर इंजिनियर होईल, नाही तर कलेक्टर होईल. 10वी त्याला मार्क खूप पडली. आपली गाडी कशी कशी, माझं तर 5वी 6वी पासून वाचन लेखन. एका पोरानं तो मेसवर वगैरे जेवण करायचा, त्यांनी याच्यासोबत मैत्री केली. आता तो चांगल्या घरचा होता, चांगल्याही घरचा. ही अशी गोष्ट आहे बेटा, त्याचं काही अल्टिमेट ऑब्जेक्टच वर पोहोचलं. आता श्रीमंत मित्र सोबत होता, पैशाची काही कमतरता नव्हती, नशाही भागत होती. दारू मधली पण नशा कमी वाटायला लागली, हळूहळू ड्रग्स. आणि 10वीला 90% वर वाचलेला पोरगा 12वीला नापास. बाप घरी स्वप्न करून आला पोरगा डॉक्टर होणार आहे, आणि ते पोट्ट तिकडे नापास झालं. बरं, नापास झालं, त्या रिझल्टच्या दिवशी होता नव्हता जो काय स्टॉक होता सगळा संपून टाकला पट्ट्यानं आणि झालं बेशुद्ध हॉस्पिटलमध्ये. बाप या टेन्शन मध्ये नापास झाला म्हणून ऍडमिट झाला असेल, याला समजून सांगू, पुन्हा कर्ज काढतो, पुन्हा नवीन शाळेत टाकू बाबा याला, याच्यासाठी काय आपण आपला एकच पोरगा. पहिलं तर सुधारलंच नाही बापाला की हे काय झालं बाबा. आणि मग त्याला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यावर आई म्हणाली याला घरी घ्या, घरी याची जरा चांगली काळजी घेऊ तर हा सुधरण. घरी गेल्यावर तो वाटेल ते नशेचं घेऊ लागला, ऐकायचं नाव नाही. बापानं आधी प्रेमानं समजून सांगितलं, नंतर रागावून सांगितलं. एक दिवस चांगलं कडाक्याचं जबरदस्त भांडणच झालं आणि त्या भांडणात रागाच्या भरात त्याने बापाला काहीतरी मारलं आणि मरत्या अंगी लागलं. बाप तिथेच ठार झाला. आईला असं वाटलं जीवनाचा आधार हाच आहे. पोलीस पाटलाला हात जोडले, बाबा काही सांगू नका पोलीस स्टेशनला. पण बहीण कणखर होती. बहीण म्हणे नाही, आणि बापाला मारलं, उद्या हा मायला मारल, मलाही मारल. ती गेली पोलीस स्टेशनला सांगितलं. आज तो पोरगा जेलमध्ये. म्हणजे 10वीला 90% पेक्षा जास्त असलेला पोरगा, सगळ्या वर्गाचा हिरो असलेला पोरगा, हुशार होता की नाही, डफर होता का तो. मग त्याच्या जीवनात असं का झालं याचं उत्तर द्या बरं तुम्ही. व्यसन. आता हे मी तुम्हाला दारूचं व्यसन सांगितलं, असे अनेक व्यसन आहे. मोबाईलचं व्यसन आहे ना, तंबाखू खाण्याचं व्यसन आहे. तर अशी ही सगळी जी व्यसनांच्या आधारावर जीवन जगण्याची काही गरज नाही बेटा. निसर्गाने आपल्याला असं शरीर दिले की 2 वेळचं जेवण करून आपण सुदृढ आयुष्य जगू शकतो. व्यसन करणारा माणूस ते व्यसन पूर्ण करण्यासाठी कुठल्याही हद किंवा स्टेजवर जातो आणि त्यातून त्याचा गुन्हा घडतो. आणि 302 लागल्यानंतर पुढे काय तुम्हाला, आपल्याकडे जन्मठेक तर फिक्स आहे, कमीत कमी शिक्षा आहे 302. त्यांनी काही डिफेन्स मध्ये तर मारलं नव्हतं, ठरवून केलेला क्राईम होता. पैसे देत नाही ड्रग्स आणि दारू प्यायला म्हणून मारलं ना. सो आपलं आयुष्य घडवायचं की बिघडवायचं एका स्टेज नंतर आपल्याच हातात असतं. The last example is that मी एवढं बोललो, नेते सर बोलले, ह्या बोलण्याने काही होत नाही. केवल विचारों से योजनाओं से परिवर्तन नहीं आता. परिवर्तन तब आता है जब हम उन विचारों पर अमल करते हैं. अमल म्हणजे इम्प्लिमेंटेशन, त्याचं अनुकरण. म्हणून चांगल्या सवयी स्वतः लावायच्या. निगेटिव्ह तुम्हाला येऊन लागतात. तुम्हाला तंबाखू कशी खावी याचा पिरियड घेतला का सरांनी? दारू कशी प्यावी एखादं लेक्चर घेतलं का कोणी? मोबाईल कसा पाहावा, आजकाल तर पोरं असे 2-2 फुटांना चालते.
फाउंडेशनला तुमच्याकडं म्हणजे येईल ठोकू नका, याच्या माग अभ्यास लावा, एवढा लावा, याच्या बायबापाची पहिली मीटिंग लावा. हा, कारण हे फाउंडेशनच पुढची इमारत आहे तुमची. हे धोक्यात आहे सध्या. त्यांचा दोष नाही आहे, त्यांच्या हातात ते आभासी शस्त्र आलं, त्याच्यावर रील्स आहे, जे पाहिजे ते आहे ना. मजाच मजा आहे का रे? हा चला, इकडं क्लासमध्ये कुठं मजा आहे तेवढी? ते तुम्ही ट्रिग्नॉमेट्री शिकून राहिले, आयत शिकून राहिले, तिकडे अॅनिमल पाहायला भेटते का रे? हा, मी तो अॅनिमल नाही, एलिफंट बद्दल बोलत होतो, तू भल तिकडेच पोहोचला. लय हुशार पोर आहे. खेड्यापाड्यात काय आता मागं राहिलं नाही कोणी. चला, सो व्यसनापासून दूर राहा बापांनो. आणि मी आता एवढं बोललो, सगळ्यांनी मनावर घेऊ नका. सगळेच मनावर घ्याल, डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, असं नाही करायचं. काही थोडक्यात पोरांनी करा, ठीक आहे? बाकीचे गावात पाहिजे नाही तर. आता नोकरीवाले काय करते माहिती का? नोकरीवाला माणूस नोकरीवाल्या बाईशीच लग्न करते, म्हणजे पोरीशी. हा, म्हणजे त्याला आणखी आर्थिक उन्नती करायची असते ना. मग दोघं नोकरीवर जाते ना ते, त्याचं घर कोण राखण मग गावात? त्यानंतर गावात आपल्या आणखी ज्याला कामं नाही ते कुत्रे आहेत. डुकर आहे का तुमच्या गावात? हा, मग ते पण आहे. मग त्याला पण सोबती पाहिजे ना कोणी. त्यामुळे सगळ्यांनी मनावर घ्यायचं. हे आता 4 झाल्या. चांगला अभ्यास करा. किती बोललं तरी शेवटी सार तोच आहे की आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळ आपल्याला व्यवस्थित वापरावा लागेल. एकदा हा वेळ निघून गेला बेटा, जसं आता 2023 गेलं ते पुन्हा येईल का आपल्या लाईफ मध्ये? तसं 10वी 12वी पर्यंतच तुमचं एज एकदा निघून गेलं बेटा की ह्या गाड्या पुन्हा स्टेशनवर कधीच भेटत नाही. त्यामुळे या गाड्यांमधला प्रवास व्यवस्थित करा, म्हणजे तुम्ही योग्य स्टेशनवर पोहोचाल. तुम्ही एवढं छान काम करा की तुमच्या यशाकडे नंतर तुम्ही नोकरीला लागाल, 40 वर्षाचे व्हाल, तेव्हा तुमचे आई बाबा किती वर्षाचे राहील? 60 वर्षाचे राहील, है ना?